मुंबई नाशिक महामार्गावरील ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं अस्सल मराठमोळं हॉटेल सवाई मल्हार खातिवली येथील सुप्रसिद्ध हॉटेल व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम चव आणि सावजी स्पेशल, वराडी स्पेशल व मालवणी फिश मिळण्याचे एकमेव उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार. चवीचा शोध इथे संपतो. नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. सारमाळमध्ये भक्तिमय वातावरणात शेकडोंच्या जनसागराची स्वर्गीय सुरेखा तुकारामराव यांना प्रथम पुण्यस्मरण दिनी भावपूर्ण आदरांजली. आईच्या आठवणी हृदयात राहाव्यात म्हणून स्वर्गीय सुरेखा तुकारामराव यांच्या मूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण. शहापूर तालुक्यातील वासिंद जवळील सारमाळ येथील साईबाबा मंदिराच्या प्रांगणात कीर्तनाने भक्तिमय झालेल्या वातावरणात शेकडोंच्या जनसागराने शुक्रवारी स्वर्गीय सुरेखा तुकारामराव यांना प्रथम पुण्यस्मरण दिनी भावपूर्ण आदरांजली वाहिली असून आईच्या आठवणी हृदयात कायम राहाव्यात म्हणून स्वर्गीय सुरेखा तुकारामराव यांच्या मूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. वासिंद जवळील सारमाळ ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य तथा जय भगवान महिला बचत गट माजी सचिव स्वर्गीय सुरेखा उर्फ यमुबाई तुकारामराव यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी सकाळी 10 वाजता साईबाबा मंदिराच्या प्रांगणात टाळ मृदुंगाच्या तालावर हरिनामाच्या गजराने भक्तिमय आणि अतिशय भावपूर्ण वातावरणात आणि अथांग जनसमुदायाच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पाडण्यात आला. या सोहळ्यात मुख्य आकर्षण ठरले ते केज बीड जिल्हा येथील रामायणाचार्य, भागवतचार्य, भावरत्न, हरिभक्त परायणकार समाधान महाराज शर्मा यांचे सुश्राव्य असे कीर्तन आणि गजानन प्रासादिक भजन मंडळ मोस. यावेळी त्यांच्या सुमधुर वाणीने सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले होते. या कीर्तन आणि भजनाच्या कार्यक्रमाला रंगत आणली ती मृदुंगमणी महाराष्ट्र भूषण प्रतापराज पाटील यांचे पटशिष्य आणि रायगड भूषण वावंजे पनवेल येथील हरिभक्त परायणकार मधुकर बुवा धोंगडे यांच्या सुंदर साथीने, तसेच गायक म्हणून सापगाव येथील हरिभक्त परायणकार जयेश कराळे व डोंबिवली येथील हरिभक्त परायणकार मकरंद मडवी यांनी आपल्या स्वरांनी. या सोहळ्यासाठी सरलांबे, अंबर्जे, सारमाळ, कासने, वडवली, साने, पाली, अमने, शहापूर, भिवंडी, कल्याण, वासिंद परिसर व इतर वारकरी संप्रदाय मंडळाची कीर्तन साथ लाभली. या प्रसंगी आईचे प्रेम, तिची प्रेरणा आणि आठवणी कायम हृदयात जिवंत राहाव्यात म्हणून मातृपितृ स्मृतिप्रित्यर्थ, मायेची सावली आणि वडिलांचे छत्र यांच्या अथंग स्मरणाप्रित्यर्थ कार्यक्रमस्थळी स्वर्गीय सुरेखा तुकारामराव यांच्या देखण्या मूर्तीची स्थापना व अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राव परिवाराने पर्यावरण संवर्धनाचे मोलाचे योगदान देत राव परिवारातील मुलामुलींकडून उपस्थितांना तुळशी रोप वाटप करण्यात आले. तसेच शैक्षणिक योगदान म्हणून शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले, तर साडी, थाळी, मिठाई वाटप करून समाजाला एक सुंदर असा सामाजिक संदेश देण्यात आला. या प्रसंगी समाजरत्न नांजेभाई खिमजीभाई ठक्कर, धर्मसेवक सोन्या पाटील, उद्योजक शिवाजी शेठ अधिकारी, भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष जगन शेठ पाटील, पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक विकास राऊत, रवींद्र चंदे, दीपक बोंबे, पांडुरंग म्हात्रे, गणपत पाटील, भगवान भोईर, मनोहर सासे, सतीश गिरी, अशोक जाधव, साईनाथ पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी, पोलीस पाटील, मित्र परिवार, मान्यवर आणि सर्व आप्तेष्ट नातेवाईक उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे मनमोहक असे सूत्रसंचालन मनोहर मडके यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी स्वर्गीय सुरेखा राव यांची मुले पोलीस पाटील रामदास तुकारामराव, दत्ताराम तुकारामराव, संतोष तुकारामराव,
प्रकाशराव, भारती तरे, सुना, नात, नातू, जावई व राव अधिकारी परिवाराने विशेष परिश्रम घेतले. सुख मला मॉनिटर लावायचं बंद आहे, चालू करा. सुख झाले हो साजने. अशी सुरेखाताई पाटील, नाही मी हटकून पाटील म्हणून, खालचे जे ऐकायला आले ते तरी बराबर ठेक्यात येत व्हायचे. खालचे म्हणले राव आहे, बरोबर. यांचं पहिलं पुण्यस्मरण दत्ताभाऊ, संतोष भाऊ, रामदास भाऊ यांनी केलेलं गोड आयोजन, कार्यक्रमाला दिग्गज कलाकारांची, गायक वादकांची उपस्थिती. एकदा सगळ्यांसाठी मोकळ्या मनानं तुम्ही टाळ्या वाजवा. उपस्थित सर्व श्रोते सज्जन, समोर बसलेले, लांब बसलेले, खुर्चीवर बसलेले, पाय लांबवलेले, टेकलेले, खुर्चीवर बसून पायात चपला असलेले, विनंती आहे पायातल्या चपला काढून बसा. याच्यातली एकही गोष्ट मी अवांतर सांगायला नाही, मी माझी जागीरदारी दाखवायला नाही, जे नियमात आहे तेच सांगतो. बरोबर. सुंदर आयोजन केलंय. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. एखादा अक्षर चुकून तुम्हाला जोरात बोललो असेल, लागला असेल तर क्षमा मागतो, माफी मागतो. व्यासपीठावर गोड पाखावज वाजतोय, माझे मोठे बंधू पेटी वाजवत आहेत, समोर छायाचित्रण चाललंय, पत्रकार बांधव आहेत, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. नानजी भाई आले तिकडे, ठक्करजी, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. का नतमस्तक होतो? दातृत्वाला, लक्षात, कर्तृत्वाला, लक्षात घ्या. माझ्याकडे एक वाक्य बोलतो, मोठं बोलतो, काळी झुकडे ठेवून आहे का, मी सगळ्याच्या समोर बोलतो. मी लई पैशावाली गरीब बघितले, मराठी कळत असलीच नाही काय का, मी लई पैशावाली गरीब बघितले, पण पैशावाला आणि मनाला श्रीमंत हाच माणूस आहे. काय म्हणजे चिंतन सांगायचं नाही, आणि हे लिंत आहे. पण अजून सांगताय शांततेनं आहे का, पाया पडून बोलतो. कीर्तन श्राद्धाचं आहे म्हणा, कीर्तन म्हणा श्राद्धाचं आहे, आणि कीर्तन श्रद्धेचं आहे म्हणा. कीर्तन श्राद्धाचं आहे पाहिजे आणि श्रद्धेचं आहे. श्राद्ध जरी असलं तरी श्रद्धेनं केलं पाहिजे. पूज्य महाराज मंडळीला नतमस्तक होतो. लक्ष नाही, कोणीही कीर्तनकार, कुठलाही कथाकार, प्रवचनकार दार्शनिक उभा राहतो, सुरुवात तिथून करतो, आया है सो जाएगा, राजा रंग फकीर. बरोबर बरोबर. आईकडे बघा, ऐकू येते? ऐकू येते का तुम्हाला? हात वर करायचा, ऐकू येते? छान छान, बरं बरं. कारण एक ठिकाणी मी असंच म्हणलं, ऐकू येते का? खालचे म्हणले नाही येत आहे. काय म्हणले? तुम्हाला हे बी नाही कळालं, इतके पक्के आहे तुम्ही. मी त्यांना विचारलं ऐकू येते का, ते म्हणले नाही येत ऐकू. मग मी हे कसं ऐकू आलं? तुम्ही लक्ष देऊन ऐका, मराठी श्रीमंत भाषा आहे. मराठी सारखी श्रीमंत भाषा ब्रह्मांडात नाही, लक्षात घ्या. हा, आता इथं बसलेली जी पुरुष मंडळी, त्यांच्याकडे माझा प्रश्न आहे. मला एक सांगा, सोपा प्रश्न विचारतो, मला सांगा. ग्रामपंचायतचे मेंबर जास्त, त्यांचा सरपंच का कमी त्याचा? जास्त त्याचा. म्हणजे नियम काय सांगतो? जास्त सारखं कमी न बदला. आणि दूध किती आहे? जास्त. मग दही कमी. मग कोण बदलायला पाहिजे होतं? दही. पण बदललं कोण? दूध. आता शेवटचा प्रश्न विचारतो, जगात नालायक जास्त आहेत का संत जास्त आहेत? बोला बोला, सकाळी सकाळी. जगामध्ये नालायक जास्त आहेत का संत? कोण? नालायक जास्त आहेत, बरोबर. आणि संत? ऐका ना मग बाबा, लोक बोलतो काळी उघडं ठेवून नका छातीत ठेवून, कोणाच्या बापाला घ्यायचं नाही. मग लक्ष द्या, जगामध्ये नालायक जास्त आहेत आणि संत कमी आहेत.
जास्त दुधाला कमी दह्यानं बदलून टाकलं तसं अख्खं जग नालायक असलं तरी चालतं, फक्त ज्ञानोबा तुकोबा दोघच बाजूला. आणि आता प्रश्न आहे का सुरेखा नावाच्या माईचा, अशी भीक मागतो माय, सगळेजण लक्षात घ्या. आई कशासाठी लागते? हा माणूस माझ्या सोबत आहे ते शेठजी मागापासून, ते म्हणतात प्रत्येक स्त्रीमध्ये आई आहे. थोडं मोकळं बोलतो माय, माय कुणाची बी असू द्या, मायच आहे. आता हे 3 भावंड आहेत, 2 भावंड जे असतील, थोडं मोकळं बोलतो. घरी आल्याच्या नंतर तू जेवलास का असं विचारणारी जर आई नसेल आणि घरी आल्यावर काळजी करू नको असं म्हणणारा बाप नसेल तर तुमच्या प्रॉपर्टीची किंमत झिरो आहे. थोडं मोकळं बोलू या बघूया. सबसे बड़ी है माँ जग में, सबसे बड़ी है माँ. भातसई हे भातसईहून आले. त्यांनी माझी कथा केली होती 7 दिवसाची, अत्यंत गोड आहे. माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, देती है वो दुआ सबसे बड़ी है माँ जग में, सबसे बड़ी. माऊली सुरेखाताई सरपंच आज आपल्या बरोबर नाहीये. 1 वर्ष झाला आणि आज पुण्यतिथी निमित्ताने समाधान महाराज बीडवरून आले. विचार करा तुम्ही, कुठे बीड आणि कुठे ठाणा आणि कुठे सारमाळ, आणि आपण हजारोचे लोक, भरपूर पाहुणे. आणि आमची माऊलीकडे मी खास आलो.
नाशिकचा कार्यक्रम कॅन्सल करून, कारण मी त्याच्याकडे 35 वर्षापासून काजून पीस खाले आहे त्याच्या घरात जाऊन. पण मी आज मी नाही गेलो तर देव माफ करणार नाही मला. मग थोड्या टायमात पाऊस भरपूर यायला लागला. मला समाधान महाराजांना, त्याला तो समाधान आहे त्याचे, कारण त्यांच्या कर्मामध्ये समाधान आहे. पण हे पाऊस डिस्टर्ब केला तर आमची माऊली भिजणार तर उठणार, पण उठणार नाही आमची माऊली, मला विश्वास आहे. आणि इकडच्या वातावरण एवढं पवित्र आहे. आणि मी पाऊसा शपथ सांगितला आता बंद कर ना, नाटक बंद कर, बस झाला. थोडा पाऊस दिला चांगली गोष्ट आहे, आमची माऊलीला थंडक मिळाली. आणि हे माऊली अशी होती, मला माहीत आहे 35 वर्षापासून. त्याचे परिवार पण तसा आहे, त्यांच्या मुले पण तसे आहे, त्यांची बायका पण तसे आहे. आणि कमीत कमी 70-72 दिली येतो आपल्याकडे साईबाबाला. त्याच्यासाठी सर्व सगवड झाली, देवाची कृपाने केली देवानी, पण निमित्त झालंय पोरे. ही बिल्डिंग 3 माळ्यात झाली, साईबाबाचा मंदिर झाला, ही सभागृह झाला. आज समाधान महाराज तर किती आनंद येत असते. आता माऊलीला किती आनंद येतात बघा, मला सांगा बघू. म्हणून मातृदेवो भव, सबसे बडे भगवान तुम लोग ध्यान रखते. अख्ख्या भारतात सांगतो मी, आमच्या महाराजांना आम्ही चर्चा करायला गेलो होतो उडीपीमध्ये, बसलो होतो 5 मिनिट, तेव्हा पण सांगितलं सबसे बडा भगवान हमारी माँ है, माँ बाप भगवान से बडे आहे, खास ध्यान रखो. हे मातृनी काय त्रास घेतला आहे मुलासाठी, पण त्याच्या बदला देवाने काय दिला ते मला सांगायची गरज. नरसिंह की मुलांना भरपूर शिक्षण द्या, जमाना आता शिक्षण झाला आहे. त्याचप्रमाणे घरमध्ये कोण वसनी नसला पाहिजे, याची खास खबरदारी घ्या. आजपासून संकल्प करा, महाराजांना जे समाधान आहे तुम्हाला समाधान मिळेल, कुठलाही वसन नसला पाहिजे. तिसरी गोष्ट, आपली 900 बेडची हॉस्पिटल आहे, आपली नाही आहे, देवाची आहे, जय भगवानाची आहे. कुठलाही ऑपरेशन बिगर पैशाचे होत आहे, बायपासची असेल, एजिओग्राफी असेल, महिलाचा काय करत असेल, त्याचप्रमाणे किडनी पण आपण फुकट बदलून देतो. मात्र किडनी स्वतःच्या घराची फॅमिलीची असली पाहिजे, बाहेरून विकत आणली तर मी बदलून देत नाही. आणि ते कोणालाही जात पात नाही आपली, मुसलमान चालतो, हिंदू पण चालतो, ख्रिश्चन पण चालतो, कुठल्याही जातीचा माणूस असला माझ्याकडे याची गरज नाही. रोज 1000 लोक येते हॉस्पिटलमध्ये. पण तुम्ही खाली व्हॉट्सअपमध्ये रिपोर्ट टाकला, दत्ताला दिला, रामदासला दिला, कोणालाही दिला, तर व्हॉट्सअपमध्ये आला की मी तुम्हाला लेटर देणार व्हॉट्सअपमध्ये. तिकडे पण 1000 लोक लाईन लागल्या, तिथे लाईनमध्ये नाही जायचं, तिकडे बोर्ड असते परेशभाई खानावाला, तिथे जायचा, म्हणजे मॅनेजर चिठ्ठी घेणार आणि तुम्हाला दाखल करून घ्याल. 1 रुपया घेणार नाही, मेडिकलचा पैसा घेणार नाही. दर महिन्याला 1 कोटीचा मेडिकल लागतो, पण तुमच्याकडे 5 रुपये घेणार नाही. पण त्याचा लाभ जरूर घ्या. आणि त्यासाठी तुम्ही दत्ता रामदास ते परिवाराला भेटा. आणि नाही तर आमची ऑफिसला फोन केला MKT मध्ये तरी तुम्हाला लेटर मिळू जाईल. परत आपलं सर्व धन्यवाद. जय भगवान, जय भगवान, जय भगवान. लहान असताना म्हणजे नुकतेच जवानीत आले आणि मंदिराचं काम चालू केले. आई सांगायची का मला परिसरातले चांगले ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच सांगतात का आम्ही 20-20 वर्ष मंदिराचं काम करायला घेतले, आम्हाला सुद्धा मंदिर बांधता येत नाही आणि तुझी मुलं काही येडी झाल्यात का, जाऊन ना मंदिर बांधतात. हे मंदिराचं काम करणं एक सोपं नाही. आज मंदिराचं कोणी पैसे खाल्ले, मंदिर अपुरा ठेवला तर त्यांचा घराचा नाश होतो आणि बऱ्याच ठिकाणी अशीच कार्य होतात. आणि शेवटी आईने आम्हाला 2-3 वेळा सुनावलं का बाबा मंदिराचं काम करायला घेतलंय ते पूर्ण झालं पाहिजे. तुम्ही कुठं जर पैसे वगैरे काय खाल्ला आणि मंदिर जर अपुरं राहिला तर मी तर विष खाऊन मरून जाईन, मी जीवच देऊन टाकेन, माझं नाव खराब नाही झालं पाहिजे. एक तर हा कार्य हातात घेतलाय तर ते पूर्ण झालं पाहिजे, तरच ते हातात घ्या. कारण बरेचसे लोक येऊन मला असं बोलतात आणि तेच आम्ही दोन्ही भावंडांनी आमच्या मंडळांनी ते ध्येय हातात धरून आम्हाला रात्रभर झोप नसायची. इव्हनिंग नाईट डबल ड्युटी करायचो आणि लोकांचे दारी 5-5 रुपयाचे 10,000 रुपयाच्या पावतीने सुरुवात करून आज इथेशी भव्य असं मंदिर झालं. आणि इथेशी 70-72 पालख्या येतात, भरपूर सामाजिक कार्यक्रम होतात आणि शेठचा आशीर्वाद आमच्या इकडे नेहमीच असते. शेठच्या इकडे गेलो तर आमच्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा जर काही कोणाला देणगीची आवश्यकता, काही समाजा हिताची काही गरज लागली तर शेठ सरळ हाताने मदत करत असतात. आणि आपल्या परिसरातले जे इथे मान्यवर आलेले आहेत, बरेचसे इथे देणगीदार आहेत, त्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केले. तर सर्वांचाच मी आभारी आहे. एवढे बोलून 2 शब्द संपवले. तर समाजासाठी काम करणारी, समाजासाठी वाहून घेणारी माणसं ज्यावेळेस या मातेला अभिवादन करण्यासाठी येतात, तीच खऱ्या अर्थानं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरलेली आहे. आज त्यांची 4ही मुलं, रामदासराव असतील, त्यांचे सर्व बंधू असतील,
या ठिकाणी समाजामध्ये समाजाची सेवा करण्याचं काम करतात आणि या मातेने त्यांना जे आशीर्वाद दिलेले आहेत त्या आशीर्वादाची शिदोरी घेऊन ही माता आज जरी गेलेली असली तरी त्यांच्या कार्याच्या रूपाने त्यांच्या कर्माच्या रूपाने या परिवारामध्ये तिचं सातत्य हे वास्तव्य हे सातत्याने राहणार आहे. खऱ्या अर्थानं रामदासराव आमच्या पोलीस पाटीलमध्ये काम करतात. भविष्यामध्ये महाराज या ठिकाणी या तालुक्याचं अध्यक्षपद लवकरच आम्ही त्यांना देऊन या ठिकाणी त्याचं कारण असं आहे, लवकरच रामदासरावने या ठिकाणी प्रयत्न करून 2 गुंठे जागा पोलीस पाटील संघाच्या इमारतीसाठी उपलब्ध करण्याचं काम आता प्रशासकीय पातळीवर केलेलं आहे आणि नांजेबाई सारखी माणसं त्यांच्या पाठीमागे असल्यानंतर ती इमारत उभी राहायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून मला वाटतंय पुढं समाजात जर यायचं असेल, काम करायचं असेल तर काही गोष्टी महत्वाच्या असतात आणि त्या दृष्टीने रामदासराव असतील, त्यांचे बंधू असतील, अतिशय अभिमान वाटावा असा हा परिवार आहे आणि या परिवारातील ही माता गेली. ही माता जाण्यानं खऱ्या अर्थानं यांच्या परिवाराला जरी दुःख झालेलं आहे तसंच आम्हाला सर्वांना जी माणसं त्यांच्या परिवारात येऊन गेली त्या सर्वांना दुःख झालेलं आहे आणि म्हणून मी अधिक न बोलता या मातेला सर्व पोलीस पाटील बंधू भगिनींच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.